तर मंडळींनो, हे आहे माझ्या हातात वांगं, जे की मला आधी अजिबात आवडायचं नाही. पण आता विषय असा आहे की हेच वांग्याची भाजी मी मस्त काला करून चुरून-मुरून खाते. तर कसं माझ्या मम्मीच्या पद्धतीने, एकदम गावरान पद्धतीने वांग्याची पिवळी भाजी कशी बनवायची आणि जी की खूप भारी लागते, ती मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर रेसिपी आहे, ध्यान देऊन बघा. हिरवी मिरची, लसूण, थोडेसे जिरे आणि कोथिंबीर मस्त मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि तेही मस्त बारीक सगळ्याची बारीक प्युरी करून घ्यायची. हे आमचं मिक्सर जे की खूप घाण झालं होतं, पण आज सकाळीच मी त्याला मस्त कॉलिन मारून चकाचक पुसून काढलं आहे. तर आपल्या वांगं जे आहे ते मस्त धुवून अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आणि त्याला जिरे, मोहरी, हिंग, हळद टाकून त्या फोडी ज्या आहेत वांग्याच्या छान मस्त परतून घ्यायच्या आणि त्यानंतर आपलं वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं, मीठ टाकायचं आणि आपलं जितकं पाहिजे तितकं पाणी टाकायचं. मीठ टाकायला विसरू नका. आणि कारण की मी विसरत असते, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मीठ टाकायला अजिबात विसरू नका. आणि अशा प्रकारे छान शिजवून घ्यायचं आणि मस्त ज्वारीची भाकरी जर असेल तर भारीच लागते, चपातीसोबतसुद्धा छान लागतं, काला करून खायचं. आणि एकटं कसं खाणार म्हणून मग थोडंसं तोंडी लावायला लोणचं पण घ्यायचं, लोणच्याने अजून भारी लागतं. मग गरमागरम चपाती करायची आणि कुणाचीच वाट बघायची नाही, गरमागरम लगेच खाऊन टाकायचं.